मंजिरी? तसं दादासाहेब, वेदाचं रडणं बघवलं नाही मला. किती भाबडं मन आहे तिचं. आणि मग मीराचा विचार आला आणि मन भरून आलं. किती सगळ्यांचा विचार करतेस तू? दादासाहेब, आपल्या माणसाला जर का त्रास होत असेल तर दुःख नाही होणार का? मला वाटतं तो बाळाचा विषय काढायलाच नको होता. नाही नाही दादासाहेब, तो विषय अजूनही तितकाच महत्वाचा आहे. तो असा बाजूला ठेवून नाही चालणार. आणि हे बघा, जशी वेदा आपल्यासाठी लहान आहे तशीच मीरा सुद्धा आहे. लहानांना जेव्हा त्यांचे निर्णय नाही घेता येत तेव्हा मोठेच त्यांच्यासाठी निर्णय घेतात, हो ना? मी अथर्वशी बोलणार आहे. आई, अथर्व, बरं झालं तू आलास. मी येणारच होते तुझ्याशी बोलायला. हे बघ, तू वेदाचं बोलणं फार मनाला लावून घेऊ नकोस. मीरालाही सांग तसं. हा आई, तेच बोलायचं होतं. फक्त मीराने नाही तर मी ठरवलंय, यापुढे मी कधी दुसऱ्या मुलाचा विचार करणार नाही. माझ्यासाठी मुलगा मुलगी माझी वेदाच आहे. आई, आपण हा विषय तेच थांबूयात ना, प्लीज प्लीज. हां, आपण ठरवलं होतं तसंच सगळं सुरू होतं. मीरा ही बाळासाठी तयार झाली होती, पण त्या कार्टीने तिने आयत्या वेळेला घोळ घातला. आधी लहान भाऊ हवाय म्हणून उड्या मारत होती आणि अचानक काय झालं कोणास ठाऊक. आणि तिच्यामुळे अथर्वचंही मन बदललं. मार्जारी माझ्या हातात होतं ते सगळं केलं मी. पण आता काय करायचं ते सांग. आता शेवटचा उपाय. अथर्व आणि मीराच्या जाणीवा नेणीवा काढून घ्यायच्या. त्यांच्या प्रणय प्रसंग घडेल अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल. पण ते कसं शक्य आहे? भौमवती अमावस्या. उद्याची ही अमावस्या आपल्यासाठी संधी आहे. उद्या रात्री एक विधी करावा लागेल. पण काय काय मार्जरी, बोल. पण तो विधी सुरू असताना तुला खूप त्रास होईल, वेदना होती, खूप वेदना सहन कराव्या लागतील. मी सगळं सहन करायला तयार आहे. उकळत्या तेलात उडी मारेन, स्वतःची चामडी सोलेन, शरीरातला रक्तातला एक एक थेंब देईन. तू जे काही सांगशील ते सगळं करेन. पण मला ही संधी वाया घालवायची नाही. उद्याची भौमवती अमावस्या ही आपली व्हायलाच हवी. चला बाबा, आता सगळी कामं मलाच करावी लागणार आहेत. काय आहे, आता सोनबाई प्रेग्नेंट झाल्यानंतर सासूबाई त्यांना काही काम करू देणार नाहीयेत ना. काय करणार? अरे वहिनी, तू कधी आलीस? मला कळलंच नाही. बरं वहिनी, मी सांगायची विसरले तुला. आपण एक काम करूया. काय आहे, आता मीराचं नाव चांगल्या हॉस्पिटलमध्ये नोंदवायला हवं. नाही म्हणजे गरोदरपणात तिला काही त्रास नको व्हायला, तिची काळजी घेतली जाईल ना. नाही म्हणजे
तू तशी काळजी घेशीलच तिची, पण मला असं वाटतं 1-2 आया पण ठेवूया तिच्या दिमतीला. आणि हो, तिला माहेरी पाठवायचं नाही हा बाळणपणाला. नाही म्हणजे तिचा काका आणि बाबा म्हणतील, आग्रह करतील, पण नको. रामपुऱ्यांचा वारस असणार ना तिच्या पोटात. मग उगाच कशाला? बाळ झाल्यानंतर तो काही शिवनाथ बरोबर स्मशानात राहणार आहे. किती वाईट दिसेल ना ते, हो की नाही? नर्मदा आत्या. नर्मदा आत्या, तुमचं झालं असेल तर मी वेदासाठी टिफिन करू? हो हो, माझं आटपलंय. आणि तसंही काय, सूर्यास्ताच्या आधी मला खाऊन घ्यायला लागेल ना. आज अमावास्या आहे. अमावास्या सुरू झाली ना एकदा की खाता येणार नाही काही. भौमवती अमावास्या आहे ना, खाल्लेलं चांगलंही नसतं तेव्हा. तू घे कर. हिम्मत नाहीये ना मूल जन्माला घालायची, बाळणपणाच्या कळा सोसायची. मीरा, माझ्या पावलावर पाऊल ठेवायचं ढोंग करावं लागतंय ना तुला. तुमच्यात सुद्धा हिंमत नव्हती का? म्हणूनच वेदाचे बाबा आणि अनन्याताईला जीव लावण्याचं खोटं नाटक केलं ना तुम्ही. माझी नक्कल करायला जाऊ नकोस. तोंडावर अशी पाडेन ना की नाक राहणार नाही तुझं. बघूयात ना आपण कोणाचं नाक राहतंय, तुमचं की माझं. हा ही सुरी धार चांगली त्याला. ही वापर. चालू दे तुझं, मी आलंच. काय झालं मीरा? ताई, आईसाहेब तुला बघू शकतात. काय? हे कसं शक्य आहे?